एव्हरी टाइम पूर्ण ब्लॉग बनल्यानंतर मला सुचतं, मी ते इंट्रो शूटच नाही केला. सो वेलकम बॅक टू आवर व्लॉग. सो लेट्स जस्ट गेट इनटू इट. नाही ऐक ना, मी एक ASMR व्हिडिओ करते, तर तू जरा बोलू नकोस प्लीज. Of course, it's impossible to make ASMR in Indian household. आमच्या शाळेत खूप चांगलं, कारण मी कॉन्व्हेंट शाळेत होते. आमच्या शाळेत मराठीही शिकवायची आणि इंग्रजीही, कारण मी कॉन्व्हेंटमध्येही होते. इंग्रजी आमच्या शाळेत इंग्लिश शिकवायचे. हो का? तुमच्या शाळेत मग मराठी नव्हते शिकवत का? लाज वाटते का? नाही, इंग्लिशला इंग्रजीमध्ये बोलायला लाज वाटते का? मराठी मराठी शिकवायचे. मराठी. ओके फाईन, फॉरएव्हर. सो आम्ही आलो आहोत आता बॅडमिंटन खेळायला. 10 मिनिटं झालं. 10 मिनिटं कर टाइम घे तुझा. आपलंच कोट आहे, आपलंच आहे. इथे एक कपल आहे, एवढं जोरात भांडतंय ना, इरिटेट करताय आम्हाला. काय झालं? एक कपल इतना झगड़ा कर रहा है कि हमको इरिटेट हो रहा है अभी. लुक. आता आम्ही आलो आहोत थोडं ग्रोसरी शॉपिंग करायला. घरातलं काही काही सामान संपलंय. सो ऐक ना, पण इथं जवसला काय बोलतात? जवस
तू हे सगळं का नाही घेतलंय शट द फक अप. सो प्रॉब्लेम हा आहे की अर्ध्या गोष्टींना इंग्लिशमध्ये काय म्हणतात ते आम्हाला गुगल करून चेक करावं लागतं. इंग्लिश आणि हिंदी हिंदीमध्ये पण नाही लिहिलं ना इथं, जवस लिहितात ना बाबू काहीतरी. इंग्लिश आणि कन्नडामध्ये लिहिलेलं असतं तर कळत नाही मला. तुला नको नाही माझ्यातलं घ्यायचं ना आणि वासही देणार नाही. वास घ्यायचं तर स्वतःचं बाईट घेणार तो. स्वतःचं घ्यायचं, माझ्यातलं नाही घ्यायचं प्लीज. घ्यायचं आहे का? घे पटकन. कधी स्पायसी आणि हे नाजूक पोटासाठी म्हणजे चैतन्यासाठी. आणि मग भांडत 10 वेळा एकामेकांना शिव्या देत आमची ग्रोसरी शॉपिंग रागात का होईना पण पूर्ण झाली. अँड दॅट इज इट फॉर संडे. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग.